पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आगी नमितो आषाढ घनासम खुली दाद रसिकांची अन उधळण व्हावी अविरत उन्मेषाची. नमस्कार रसिक हो. विविधा मंजिरीमध्ये मंजिरी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. या आपल्या सुरुवातीवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल आजचा विषय, आणि आज मुलाखतीसाठी आलेल्या व्यक्तीविषयी सुद्धा तुम्ही अंदाज बांधला असेल. असं म्हटलं जातं की जग ही एक रंगभूमी आहे. आपण कायम हे वाक्य वापरतो, ऐकतो. खरोखरच जग ही जर रंगभूमी आहे, आपण सगळे कलाकार आहोत त्यात काम करणारे. नेमून दिलेलं काम करायचं, कुणाच्या वाट्याला कसं काम, कुणाच्या वाट्याला कसं, ते आपण पार पाडत असतो. पण ज्या वेळेला रंगभूमीवर एखादी कला सादर करावी लागते, तर त्यावेळेला नेमकं काय करावं लागतं, किती कष्ट, किती मेहनत त्यासाठी घ्यावी लागते, त्यासाठी स्वतःचं किती प्रशिक्षण चांगलं असावं लागतं, किती ठाम सगळी मतं असावी लागतात, किती निरीक्षण शक्ती असावी लागते. तर हे सगळं ज्या एका व्यक्तीमध्ये एकवटलेलं आहे, आणि लहान वयामध्येच ज्यांनी खूप सारं हे प्राप्त केलेलं आहे, असे एक शिक्षक, अशी एक व्यक्ती मी आज तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. तर हे शिक्षक आहेत, आपल्या प्रथेप्रमाणे अर्थातच उपक्रमशील शिक्षक आहेत. तर त्यांच्या उपक्रमांविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. त्यांचं नाव आहे रवींद्र सातपुते सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, मला तुम्हाला असं विचारायचंय की तुम्ही ह्या नाटकाकडे कसे वळलात? अर्थात उपजत आवड तुम्हाला असेलच त्याची, पण त्यासाठी मग काय काय एफर्ट्स तुम्ही घेतलेत, कशी सुरुवात केली, आणि नंतर ह्या बाळगोपाळांच्यात येऊन हे सगळं करावं असं तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला सगळं ते जाणून घ्यायला खूप आवडेल. नक्कीच. म्हणजे मी 99 साली पुण्यामध्ये आलो. खरं तर डीएडला आलो होतो, आणि आधीची आवड होती परंतु एवढी नव्हती. मी 2000 साली माझे गुरु देवदत्त पाठक सर यांचं प्रशिक्षण घेतलं सुरुवातीला नाटकाचं. त्यानंतर महाराष्ट्र कल्चर सेंटरने आयोजित केलेलं पंडित सत्यदेव दुबेजी यांचं वर्कशॉप देखील केलं. कारण कोणतीही गोष्ट थोडी शिकली पाहिजे, मला असं नक्कीच वाटतं, आणि शिकल्याने त्याच्यात ग्रोथ होईल, चांगली त्यातली प्रगती होईल. आणि वेळ हा द्यावा लागेल. तुम्ही प्रश्नामध्ये मला विचारलं की बऱ्याच पालकांचं म्हणणं असतं की एवढा वेळ कसा द्यायचा, अभ्यासाचं काय. पण जसा अभ्यासाला वेळ द्यायला हवा तसा नाटकालाही वेळ द्यायला हवा. कारण नाटक काहीतरी रिकाम्या वेळात करायची गोष्ट नक्कीच नाहीये. नाटकाला सुद्धा अभ्यासा इतकंच महत्व आहे. अभ्यास जसा विषयांचा असतो तसा नाटकाचा देखील असतो, आणि तर ती कला अतिशय परिपूर्ण आणि चांगली होईल असं मला वाटतं. तुम्ही मला अजून एक विचारलं की याची सुरुवात कशी झाली शाळेमध्ये नाटक बसवण्याची किंवा काय. तर मी रमणबागेत 2003 साली जॉईन झालं, आणि त्यावेळेचे मुख्याध्यापक होते मुंढे सर. माझ्या बायोडेटात लिहिलेलं होतं की मी नाटकात काम करतो. त्याच्या आधी मी स्वतः नाटकात काम करायचो. मग त्यांनी मला ती संधी दिली की यावर्षीचं नाटक तुम्हाला बसवायचंय, आणि मग तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली नाटक बसवण्याची. आणि सुरुवातीला मी पाठक सरांचं इमारत आणि झोपडी हे नाटक होतं ते बसवायला घेतलं, आणि छान झालं, त्याला बक्षीस वगैरे मिळाली. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आता मी अशी किती जणांची नाटकं घेत राहणार आणि बसवत राहणार. कारण प्रत्येक वेळेचा विद्यार्थी माझ्या समोरचा नवीन होता. त्याला काहीतरी वेगळं म्हणायचं होतं, मला काहीतरी वेगळं सांगायचं होतं, आणि मग रेडी स्क्रिप्ट पेक्षा काही वेगळे विषय मांडता येतील का. आणि बऱ्याच वेळा मग मुलांशी चर्चा करून मुलांमधलेच विषय कसे बाहेर आणता येतील असा मी प्रयत्न केला. काही जणांची एक पद्धत असते की नाटक आधी निवडलं जातं आणि मग मुलं निवडली जातात, किंवा त्याला सुटेबल असं काय आहे. तर माझी थोडीशी वेगळी पद्धत आहे की माझ्याकडे मुलं काय आहेत साधारणतः, मला विषय काय मांडायचा आहे, आणि त्यानुसार त्याला जाणारा विषय कोणता आहे त्या मुलांना, तर त्यांना घेऊन मी बरीचशी नाटकं केली. म्हणजे माझ्याकडे निनाद गोरे नावाचा एक छोटासा उंचीने कमी असणारा मुलगा होता. म्हणजे आज तो स्टँडअप कॉमेडियन म्हणून खूप चांगला प्रसिद्ध आहे. खरं तर मला जाणवत होतं की या मुलाची उंची कमी आहे, आणि त्याच्यामुळे तो थोडेसे अवेलना होतीये, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मुलांचा वेगळा आहे, आणि त्याच्यातही स्वतः न्यूनगंड आहे.
तर मी त्याच्या जोडीला संकेत जोशी नावाचा एक थोडासा जाडासा असा दिसणारा या दोघांची जोडी केली आणि त्याच्यावर आधारित एक कारे मुललासी वळली या रंगा याच्यावर आधारित मी एक नाटक बसवलं. त्याने झालं असं की त्यांनी नाटक तर उत्तम केलं कारण त्यांच्यात ते उपजत गुण होतेच, परंतु त्यांचाच विषय घेतल्यामुळे त्यांना एक छान वेगळी ओळख निर्माण झाली आणि या ओळखीमुळे त्यांच्या मनातली भीती निर्माण जी व्हायची ती बाजूला झाली आणि खऱ्या अर्थाने त्यांना ओळखायला लागले. अरे हा बघा हा निनाद. नंतर म्हणजे त्याच्या बेडी नाटकामध्ये त्याने काम केलं होतं. शाहीमाईंचं नाटक होतं बेडी नावाचं आणि ते मी मराठी करून ते केलं होतं. तर त्यातल्या बबन्या नावानेच त्याला ओळखायला लागले. म्हणजे आपलं काम कसं आपल्याला ओळखायला लागतं. जसं आपण म्हणतो की कलाकार अनेक असतात, त्यांचं काम खूप चांगलं असतं आणि बऱ्याचदा त्यांची नावं किंवा त्यांचं नाव जे आहे त्यांच्या कामाने ओळखलं जातं आणि तशीच मुलांच्या बाबतीतही होतं असं मला वाटतं. मुलांचं नाटक शाळेतल्या बसवत असताना अडचणी तर येतातच, म्हणजे मलाही आहे तो अनुभव. पण मग कशा प्रकारच्या अडचणींना फेस अजूनही करावं लागतंय आणि त्यातनं तुम्ही कसा मार्ग काढताय ते सांगा जरा. मुलांचं नाटक जर म्हटलं तर अडचणी ह्या येणारच आणि शाळा म्हटल्यावर शाळेतली बाकीची व्यवधानं असतात आणि त्याच्यातून वेळ काढून हे नाटक करायचं असतं. तर वेळ हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो आणि मी तरी काय करतो मग की शाळा व्यतिरिक्त जो वेळ आहे हा नाटकासाठी वापरतो. मुलांना पालकांना सांगितलेलं असतं की शाळा सुटल्यानंतर थांबावं लागणार आहे, शनिवार रविवारी यावं लागणार आहे आणि हळूहळू आता मुलांना कळायला लागले की नाही याला वेळ द्यावा लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं तेही सांगितलं जातं की जी मुलं सहभागी होणार आहेत त्यांनी त्यांचा अभ्यासही पूर्ण करायचा आहे. कारण पालकांची ती पहिली त्यांची प्रतिक्रिया असते की अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये. पण माझ्या एक लक्षात आलं की खरं तर नाटक हे अभ्यासाला खूप पूरक आहे. नाटकामुळे एकाग्रताही वाढते. म्हणजे आज माझ्याकडचे मंथन महाडिक, सोहम आठवले, ईशान जवळे ही मुलं यांची नावं आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय. चिन्मय पटवर्धन की यांनी 10वीच्या परीक्षेच्या अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे जवळजवळ 2 महिन्यावर परीक्षा राहिली आहे तोपर्यंत त्यांनी नाटकामध्ये भाग घेतला आणि नुसता भाग घेतला नाही तर खूप चांगल्या म्हणजे 90 पेक्षा जास्त 92, 93, 94% गुणांनी ही मुलं पास झालेली आहेत. आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की नाटकही केलं आणि अभ्यासही आम्ही केला आणि छानही करू शकलो. हे खूप महत्वाचं आहे कारण पालक 10वीत विद्यार्थी गेला ना की पालक स्वतः येऊन भेटतात आणि सांगतात बाई त्याला यंदा घेऊ नका बरं का नाटकामध्ये, 10वीचं वर्ष आहे त्याचं महत्वाचं वर्ष आहे. म्हणजे त्या अशा पालकांना काय समजवावं आणि कसं त्यांच्याशी डील करावं ही खरोखरच एक मोठा प्रश्न होता. आणि बरं मुलांच्या बाबतीत ते संध्याकाळी थांबू शकतात, मुलींचं तर तसंही होत नव्हतं. त्यामुळे हे तुम्ही खूप छान सांगितलं. सर मी असं ऐकलं की तुम्ही मूकनाट्य सुद्धा बसवलीत आणि त्याला बक्षिसं मिळालेली आहेत, बरोबर आहे ना? अगदी बरोबर. हा, तर जरा सांगा बरं आम्हाला की नेमकं काय मूकनाट्य म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे तशी, कारण भावना व्यक्त करायला शब्दच नाहीत. हो, मग ते कसे व्यक्त केले जातात आणि कशी त्यांची तुम्ही सराव करून घेता? अगदी बरोबर आहे. नक्कीच मूकनाट्य हाही एक नाट्य प्रकार आहे खरं तर आणि शाळेमध्ये हा मी खूप प्रमाणात वापरला. म्हणजे व्हायचं काय, बऱ्याचदा शाळांच्या नाटकांच्या त्या स्पर्धांमध्ये जी नाटकं व्हायची त्याच्यामध्ये एक 15 ते 20 मुलं 25 मुलं मॅक्झिमम सहभागी व्हायची. परंतु असे काही उपक्रम व्हायचे म्हणजे जसं दहीहंडी असेल, वारीचा कार्यक्रम असेल, गॅदरिंगचा कार्यक्रम असेल, जिथं जास्तीत जास्त मुलांना सहभागी व्हावं असं वाटायचं. आणि मग अशा ठिकाणी मी अशा मूकनाट्यांचा वापर केला. म्हणजे कृष्णावरच्या जीवनावर आधारित नाटक असेल, वारीमधलं वारी सोहळ्याचं नाट्यकरण असेल, काही गॅदरिंगला वेगळ्या प्रकारचं उषकाल नावाचं मी नाटक शेतकऱ्यांवर आधारित बसवलं होतं की ज्याच्यामध्ये शब्द नाहीत पण भावना आहे. जसं आपण म्हणतो की आपल्या मनामध्ये आधी भावना येते मग शब्द आपण प्रकट करत असतो. त्यामुळे शब्द नसतील तरी नाट्य हे घडतच असतं. आपल्या मनामध्ये काहीतरी एक्सप्रेशन जे आहे त्या गोष्टी आहेत त्या चालूच असतात. त्याला व्यक्त करण्याचं आपलं माध्यम जे आहे ते आपलं शरीर आहे अगोदर आणि शरीराबरोबर त्याला साथ देते ते शब्द आणि हे शब्द नसतानाही संवाद साधला जाऊ शकतो. आणि हा अशाच प्रकारचा मूकनाट्याचा संवाद ज्याच्यामध्ये आम्ही फक्त या कार्यक्रमापुरतच मर्यादित न राहता एंड ऑफ द नावाचं पाण्यावर आधारित ज्याच्या 2050 साली पाणीच नसेल जे खूप रेअर कमी झालं असेल तर काय होऊ शकतं अशा स्वरूपाचं नाटक आम्ही मूकनाट्याच्या साहाय्याने बसवलं होतं
ज्याला पुण्यातल्या जी D2R नावाची संस्था आहे, जी मुकनाट्य स्पर्धा घेते मौनांतर नावाची, त्याच्यात ते 2014 साली पहिलं आलं होतं. त्याला पॅन्थॉमाईम प्रकार म्हणतात, की ब्लॅक आणि व्हाईट असा मेकअप करून तो केला जातो. परंतु पुढच्या वर्षी मात्र आम्ही ठरवलं की आता तोच प्रकार पुन्हा नाही करायचा, आणि म्हणून पुढे आम्ही रंगीत सावल्या नावाचं एक नाटक बसवलं, ज्याच्यामध्ये कुठेही हा पॅन्थॉमाईम प्रकार नव्हता, परंतु त्या ठिकाणी आम्ही स्पेशल चाइल्ड मुलाच्या भावविश्व, त्याचं चित्रातलं भावविश्व आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. कुठेही शब्द नव्हता, आणि तरी देखील त्याच्या मनातल्या भावना, त्याच्या भावविश्वातलं जग जे आहे ते आम्ही नाटकाच्या माध्यमातून उभं केलं. आणि विशेष कौतुक म्हणजे त्याला मौनांतर स्पर्धेत तर बक्षीस मिळालं, पण खुल्या एकांकिका स्पर्धेमध्ये अहमदनगर महाकरंडकला 2016 साली ते पहिलं आलं होतं. म्हणजे इथं शब्द नाट्य आहे, त्याच्याबरोबर हे मुकनाट्य. आणि विशेष म्हणजे त्याचा एक गौरव असा झाला की इतर बक्षीस तर पहिल्या नंबरची मिळालीच, पण लेखनासाठीच त्याला पहिलं बक्षीस मिळालं होतं. कारण त्यांनी सांगितलं असं की याची जी थीम आहे, कथासूत्र जे आहे ते एवढं ताकदीचं आहे की त्याच्यामुळेच हा प्रयोग उभा राहू शकला, जरी नाटकाच्या प्रयोगात कुठेही शब्द नसेल तरी. आणि म्हणून अशा प्रकारच्या मुकनाट्यांचा वापर देखील शाळा पातळीवर खूप चांगल्या प्रमाणे आणि प्रचंड प्रमाणात, म्हणजे कृष्णाच्या नाटकामध्ये मी साधारणतः 70-80 मुलं, वारीच्या नाटकामध्ये 150 मुलं, म्हणजे जास्तीत जास्त मुलांचा सहभाग देखील या ठिकाणी करून घेता येतो. जास्त मुलांना संधी देखील देता येते. मी जे उदाहरणं सांगितली तर त्यातल्या काही व्हिडिओ मी खास आता या मुलांसाठी दाखवणार आहे. ते आता आपण तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता.
2013 मध्ये जाणता राजा केलं होतं, बरोबर आहे ना? हो बरोबर. हा, 2013 मध्ये केलं होतं. मला अगदी चांगलं आठवतंय. खूप गाजलं होतं ते आणि अगदी ताकदीने ते, म्हणजे पुरंदरेंचं जे होतं त्याच्या ताकदीने हे उभं केलं होतं मुलांनी. तर थोडस आम्हाला सांगा ना त्याविषयी, की कसं केलं तुम्ही एवढं सगळं मोठं महानाट्य? नक्की. हम्म. जाणता राजा आमच्यासाठी खरंच एक मोठा उपक्रम होता. आमचे त्यावेळेचे मुख्याध्यापक माननीय पुरंदरे सर, म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलं आणि संजय पुरंदरे आमचे मुख्याध्यापक, त्यांची ही संकल्पना होती की सगळ्या रमणबागेच्या विद्यार्थ्यांनी ते सादर करावं. आणि सुरुवातीला सरांनी तो विषय काढला की आपल्याला जाणता राजा जे आहे आपल्या शाळेत करायचंय आणि सवाईच्या मंडपामध्ये ते करायचंय. आणि खूप चांगली संकल्पना होती की सगळ्या मुलांनी त्यात सहभाग घ्यायचा होता. त्यात शिक्षक असणार होते, विद्यार्थी असणार होते, आमच्या ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी असणार होते आणि त्याचबरोबर सेवकांनी देखील कामं केली होती. आणि विशेष म्हणजे केवळ सवाईच्या मंडपात जे सुरू होणारं नाटक ते तिथून तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता सवाईच्या मंडपाचा स्टेजचा भाग काढला गेला आणि आमच्या शाळेची इमारत, तिचा मागचा भाग हा पूर्ण त्या नाटकाचा नेपथ्य म्हणून तिथं वापर केला गेला. 40 बाय 100 फुटाचं जवळजवळ एवढं मोठं स्टेज होतं आणि त्याच्यावर ते सादर झालं. त्याची जी तयारी होती ती वर्षभर चालली होती. प्रत्येक वर्गाला एक सीन दिला होता, तो कसा करायचा, काय करायचा, ते सीन बसवून घेतले जात होते आणि त्याची तयारी केली जात होती. सगळ्यात महत्वाचा भाग होता नेपथ्याचा. आमचे जयंत टोले सर यांनी या नाटकाचं नेपथ्य केलं होतं. एवढ्या पगड्या, एवढ्या तलवारी आणणार कुठून, आणि मग पगड्या बनवण्याचं, तलवारी तयार करण्याचं प्रशिक्षण मुलांना दिलं. कागदापासून, लगद्यापासून त्या ठिकाणी पगड्या तयार गेल्या आणि अशा प्रकारे हे साहित्य तयार केलं. सगळ्यात महत्वाचं की हे नाटक उभं राहत असताना या नाटकाची रिहर्सल जी आहे ती मैदानावर देखील झाली. म्हणजे ज्या ठिकाणावर नाटक होणार होतं त्या ठिकाणावर देखील नाटकाची प्रॅक्टिस चालू होती. त्या ठिकाणी फक्कीने आखून घेतलं होतं मैदान. जसं आपण खेळाचं आखतो तसं नाटकाचं मैदान देखील आखून घेतलं होतं आणि त्या त्या जागेवर याची प्रॅक्टिस चालू होती. दोऱ्या बांधल्या होत्या, कुठून यायचं, कुठं जायचं. म्हणजे नेहमीच्या नाटकामध्ये डावीकडून यायचं, उजवीकडून यायचं एवढं सांगितलं जातं, पण इथे 13 ठिकाणावरून मुलं येत होती आणि जात होती. त्यामुळे कुठेही एकमेकाला धडकलं नाही, कुणी पडलं नाही. कारण जवळजवळ ऍट ए टाइम एका वेळेस 200, 250, कधी 400, 500 मुलं स्टेजवर येत होती. स्टेजवर, स्टेजच्या खालच्या भागामध्ये, स्टेजच्या वरच्या भागामध्ये, व्हरांड्याच्या भागामध्ये देखील हे नाटक घडत होतं. आणि पूर्ण शाळा ही खरं तर शिवकालमय झाली होती. शेटे सर आमचे त्या ठिकाणी भाषण करायचे. त्या काळामध्ये सगळं, म्हणजे ती तुतारी आजही लोकांना आठवली, तुतारीचा आवाज आला की जाणता राजाचं नाटक सुरू झालं की काय सगळे जसं काही सज्ज व्हायचे. आणि खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे खऱ्या अर्थाने त्याची गंमत अशी होती की नाटकामध्ये शाळेतले सेवक, शाळेतले विद्यार्थी, शिक्षक एवढंच काय, संस्थेतले त्यावेळेचे जे पदाधिकारी होते ते देखील यामध्ये सहभागी झाले होते. शाळीग्राम सर आणि स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी यामध्ये भाग घेतला होता. एका कार्यक्रमामध्ये, एका एंट्रीला ते स्वतः स्टेजवर आले आणि काय तो उत्साह, सगळ्यांना मन भरून गेलं अक्षरशः ते सगळं बघताना. ते जे काही प्रेक्षक होते ना, त्यांनी एवढा प्रचंड आनंद झाला होता. कारण अशा प्रकारचा प्रयोग, कारण 2550 विद्यार्थी, शिक्षक, सेवक हे सगळे कलाकार यामध्ये सहभागी झाले होते आणि एक नयनरम्य हा कार्यक्रम बघायला मिळाला होता. ज्यांनी तो पाहिला, अनुभवला, आजही त्यांच्या डोळ्यात तो तसाच तरळत राहणार असणार आहे. कारण एवढा सुंदर तो नाटकाचा प्रयोग झाला होता. आणि याची लिम्का बुकने देखील नोंद घेतली, त्याचा रेकॉर्ड झालेला आहे. दुर्दैवाने फक्त तो त्याचे जास्त प्रयोग आम्ही करू शकलो नाही. म्हणजे फक्त पालक आणि निमंत्रित यांच्यापुरता तो मर्यादित राहिला. आणि आजकालचा मीडिया जर असता तर त्याची अजून वाहवा झाली असती, लोकांपर्यंत पोहोचला असतं. पण तरी देखील दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्याच्या बातम्या मात्र नक्कीच आल्या होत्या. असा तो उपक्रम होता. सुंदर. आमच्या शाळेमध्ये हा जो उपक्रम चालतो आणि नाट्यछंद हा विषयच आता आलाय 6वीला आणि इतर विषयांप्रमाणे नाटक हे शिकवलं जात आहे.
आणि गेले अनेक वर्ष मी हा वर्ग शनिवारच्या तासाला घ्यायचो आणि त्याच्यातून नाटकातून अनेक मुलं याच्यातून घडत गेली आहे. मी एक निमित्त मात्र आहे. खरं तर त्या मुलांमध्येही टॅलेंट होतं, पण आवर्जून नाव घ्यावं असं पार्थ भालेराव, ज्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, तो आपल्या रमणबाग शाळेचा विद्यार्थी, आपल्या नाटकांमधून तो तयार झाला आहे. चिन्मय पटवर्धन, गौरव बर्वे, निनाद गोरे, रितेश तिवारी, तन्मय जक्का, मयुरेश बवरे, अशी कितीतरी नावं आहेत. वरुण भागवत, म्हणजे नाट्यछंद नव्हता पण त्याच्या आधीच्या काळामध्ये नाट्यवाचन आणि या सगळ्या याच्यातून तयार झालेला, ज्यांनी ज्ञानेश्वर माऊली या मालिकेमध्ये काम केलं होतं ज्ञानेश्वरांचं, असे मदन देवधर असेल, ह्या असे अनेक विद्यार्थी या क्षेत्रात काम करतायत. आणि विशेषतः नट म्हणूनच नाही तर बरेचसे विद्यार्थी आता तांत्रिक बाजू देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने सांभाळतायत. काही एडिटर, आता नवरदेव नावाचा सिनेमा आता जस्ट रिलीज झाला, हो, नवरदेव बीएससी ॲग्री, त्याचं पूर्ण संकलन एडिटर जो आहे हा मयुरेश बवरे या विद्यार्थ्याने आपल्या केलेला आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने काही व्हिडिओग्राफी करतायत मुलं आपली, काही गाणी लिहित आहेत आणि आपल्या 2-3 विद्यार्थ्यांचे स्टुडिओ आहे. यशराज आवेकर आहे, त्यानंतर मुकुंद आहे, निखिल निगडे आहे, की ज्यांचे स्वतःचे आता स्टुडिओ आहेत. काही जण स्टुडिओत काम करतायत आणि चांगल्या प्रकारचं म्युझिक जे आहे ते तयार करतायत. छान छान, मस्त. कसं असतं ना मंडळी, की आपण लावलेलं रोप हे हळूहळू मोठं होताना बघणं किंवा चहूबाजूनी त्याची डेव्हलपमेंट, विकास झालेला बघणं, यासारखा आनंद नाही. शिक्षकाला हा आनंद तर खूपच मिळतो. आणि त्यातल्या त्यात हे अशा तऱ्हेचे हे जे शिक्षक असतात ना, की जे 64 कलांपैकी कुठली तरी कला मुलांच्या मध्ये आणण्यासाठी धडपडत असतात आणि त्याचं फळ म्हणून त्यांना ती मुलं अशी खूप छान कुठेतरी फ्लरिश झालेली दिसतात. तर हा आनंद अतिशय वेगळा आहे आणि तो आनंद घेण्यासाठी एक शिक्षकच व्हावं लागतं, हे नक्की. बरोबर आहे ना सर? नक्की. आता मी तुम्हाला एक असा शेवटचा थोडासा नाजूक जिव्हाळ्याचा असा प्रश्न विचारणार आहे की म्हणजे मी ज्या वेळेला नाटक बसवत होते तर त्यावेळेला सुद्धा आणि अजूनही काही पालकांचं असं म्हणणं की खूप वेळ जातो त्याच्यामध्ये, किंवा तासांचे शिक्षक सुद्धा ओरडायचे की तासाचा वेळ जातो, पोर्शन त्यांचा मागे पडतो, मग ती मुलं अभ्यास करत नाही, सारखं ताटक डोक्यात असतं आणि पालकांच्या तक्रारी तर असायच्याच. मग अशा वेळेला तुम्ही अशा पालकांना काहीतरी सांगावं असं मला वाटतं. कारण आपण एकीकडे म्हणतो की नाही नाही आलं पाहिजे मुलांना, 64 कलांमधली कला आहे वगैरे वगैरे, पालकांचं सुद्धा हे म्हणणं असतं. पण प्रत्यक्षात जेव्हा वेळ येते मुलांनी त्याचं की मुलांना काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये जाऊ देण्याची, तेव्हा मात्र ते नाराज असतात. तर अशा पालकांना तुम्ही नक्कीच काहीतरी सांगावं असं मला वाटतं. कारण खूप तो असा ऐरणीवरचा प्रश्न आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. नक्कीच नक्कीच. खरं तर 2 प्रकारचे पालक आहेत. म्हणजे आता मीडिया आणि या क्षेत्रात मुलांनी काम करावं त्याच्यासाठी आग्रह धरणारी पण काही पालक आहेत की आमच्या मुलांना घ्या, त्यांना संधी मिळाली पाहिजे. आणि काही पालक तुम्ही म्हणालात तसं अगदी की अभ्यासासाठी वेळ कमी पडतो, त्याचं लक्ष लागत नाहीये, नाटकातच राहील का, तर असं काही नाहीये. नाटकाने मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे नाटक करून देखील चांगल्या मार्काने पास होणारी मुलं आहेत. खरं तर नाटक एकाग्रता हे नक्कीच शिकवतं. नाटक त्याबरोबर मुलांशी एकमेकांशी संवाद साधायला शिकवतं. त्यांना त्यांची सहकार्य वृत्ती ही जी आहे ती देखील वाढते. म्हणजे मला निरीक्षण शक्ती वाढते. कारण नट असू किंवा दिग्दर्शक असू, याला निरीक्षण शक्ती हे खूप गरजेचं आहे. आपलं पात्र उभं करण्यासाठी ते पात्र कसं आहे, कसं दिसतंय, कसं बोलतंय, कसं उभं राहतंय, ते विचार काय करते, हा सगळा विचार करावा लागतो. आणि त्यामुळे मुलांना वाचावं लागतं, अनुभवायला लागतं, बघावं लागतं. आणि हे मुलांसाठी खूप उपयोगाचं आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे मी जसं सुरुवातीला म्हणालो की मुलं अभ्यासात जशी रमतात ना तशी नाटकात रमतात. आणि बऱ्याच वेळा नाटकामधूनही मुलं अभ्यास करतात. म्हणजे आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम आम्ही राबवलाय आणि धड्यांचं नाट्यीकरण केलंय आणि त्यामुळे ते धडे इतके छान त्यांच्या लक्षात राहिले. आणि जी मुलं स्वतः त्यात काम करतात त्या मुलांचं तर अजूनच, म्हणजे आता कहाणी रेबीज वॅक्सिन की गेल्या वर्षी आमचं राष्ट्रीय पारितोषिक त्याला मिळालं. राष्ट्रीय स्तरावर ते गाजलं नाटक हिंदीचं. हिंदीमध्ये केलं होतं पण विषय होता त्याचा विज्ञानाचा. रेबीज वॅक्सिन कशी तयार झाली लुई पाश्चरच्या जीवनावरचं नाटक होतं. मुलांनी इतकं छान केलं आणि त्याच्यावरच्या त्या मुलांनी, त्यात भाग घेणाऱ्या मुलांनी लुई पाश्चरच्या जीवनावरची 2-3 पुस्तकं वाचून काढली.
हे त्याचं खऱ्या अर्थाने हे आहे हम्म. की मुलं अभ्यासही करत आहेत. ते पालकांना मला विनंती आहे की जसं अभ्यासासाठी वेळ द्यावा लागतो तसं नाटकासाठी पण द्या आणि त्याच्यातून नक्कीच नक्कीच नवीन चांगले श्रोते, वाचक, चांगले लेखक हे देखील तयार होतील हम्म. असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. अगदी बरोबर आहे सर. खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. म्हणजे कसं सांगू का, एक तर मला जुने दिवस आठवले. नाटक हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे कारण, आणि थोडेसे गैरसमज जे नाटकाविषयी किंवा नाटक करणाऱ्यांच्या विषयी लोकांच्या मनामध्ये ते यांनी दूर व्हायला नक्कीच मदत होईल असं मला वाटतं. आणि सरांचं एक मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगते, अत्यंत बिझी माणूस आहे. त्या सारख्या स्पर्धा चालू असतात, त्याच्यात सारखी बक्षिसं मिळतात, मग पुढची फेरी, मग त्याच्या पुढची फेरी, त्याच्यातनं वेळ काढून सर तुम्ही आज इथे आलात. त्यामुळे आम्हाला खूप खूप छान वाटलं. मला अगदीच खात्री आहे की माझ्या सगळ्या ह्या प्रेक्षकांना सुद्धा हे नक्की तुमचं सांगणं सगळं आवडलं असणार आहे आणि त्यातनं ते काहीतरी नक्की विचार करतील. असे जर हा व्हिडिओ तुम्हाला भावला असेल, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. हां, धन्यवाद.